आय नो की आपण खूप दिवसानंतर भेटतोय, पण असं म्हणतात ना की शेर दो कदम पीछे जाता है. शेर जब 2 कदम पीछे लेता है तो झपटने के लिए नाही डर के. त्याचप्रमाणे नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट अशा दोन्ही गोष्टींचा मिलाप करून काहीतरी आउटपुट द्यायचा मी प्रयत्न करेन. मी तोरणा गडावर असताना सुद्धा मला कॉल येत होते की सर तुम्ही मॅथमॅटिक्सचे चॅप्टर प्लीज कव्हर करा, आणि त्याच अनुषंगानं आपण आज चॅप्टर 6 म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन बद्दल काही माहिती घेणार आहोत. तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता की डेटा इंटरप्रिटेशनच्या अंडर आपल्याला बार ग्राफ पाहायला मिळतो, पाय चार्ट पाहायला मिळतो, तसेच टेबल फॉर्मॅटमध्ये काही इन्फॉर्मेशन असते त्याबद्दलचे काही क्वेश्चन असतात, आणि मीन मेडियन मोड यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. आणि त्याच दृष्टीने पुढे जाण्यासाठी आपण आज पाय चार्टचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. मी ज्या पद्धतीने पाय चार्ट पेपरमध्ये सोडवायचो तेच पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करायचा मी प्रयत्न करेन. होपफुली ती पद्धत तुम्हाला नक्कीच समजेल. ती फॉलो केल्यावर तुमच्या एक्झाम मध्ये 2 मार्क सुद्धा फिक्स होतील आणि तुमचा वेळही वाचेल याची मला गॅरंटी आहे. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. तुमच्या सेटच्या जर्नीमध्ये मी नक्कीच तुमच्या सोबत आहे. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये जे लोक सगळ्यात जास्त घाबरतात असा टॉपिक म्हणजे पाय चार्ट आहे. आता पाय चार्ट मध्ये फारसा अवघड काय नाहीये, त्याच्यात थेअरी पण नाही की जी पाठ करून तुम्ही गेलात आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील, पण त्यामध्ये काही ट्रिक्स आहेत, काही पद्धती आहेत ज्या रूटनं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आन्सर एकदम सोप्या पद्धतीने मिळेल. ऑफकोर्स त्यासाठी तुमचं थोडंसं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असण्याची गरज आहे, जे की मी हे एक्झाम्पल सोडवताना पण तुम्हाला सांगितलं. जरी तुम्हाला पाय चार्ट येत असतील तरी हा व्हिडिओ तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला काही नवीन आयडिया पण मिळू शकतात. आणि मला असं वाटतं की बाकीच्यांपेक्षा माझी समजवण्याची पद्धत थोडीशी अलग आहे, मैं थोड़ा सा बंदा ही अलग हूं. या व्हिडिओद्वारे तुमची सेट एक्झाम मधली ग्रोथ आपण पक्की करणार आहोत. आपल्याला बार ग्राफ वरती 2 क्वेश्चन पाहायला मिळतात आणि पाय चार्ट वर सुद्धा आपल्याला 2 क्वेश्चन येतात. म्हणूनच पाय चार्ट हा खूप इम्पॉर्टंट मानला जातो, कारण तो 4 मार्क कॅरी करतो आणि त्यामध्ये मेनली 2 टाईपचे प्रश्न येतात. तर पहिल्या टाईप मध्ये असा पाय चार्ट असतो जो की तुम्हाला स्क्रीनवर इथं पहिल्या टाईपच्या अंडर दिसतोय. तर या पहिल्या टाईप मध्ये एक पाय चार्ट दिलेला असतो, त्या पाय चार्टचे काही पार्ट्स करून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, आणि दुसऱ्या पार्टवर मात्र काही वेगळ्या टाईपचे प्रश्न असतात. ते आपण काही अपकमिंग मिनिट्स मध्ये पाहणारच आहोत. या स्लाइडमध्ये व्हिडिओचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आपण पाहणार आहोत, म्हणून तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष देणं गरजेचं आहे. पहा, टाईप 1 अंडर काय होतं की अशा प्रकारचे प्रश्न असतात ज्या प्रश्नांमध्ये एक क्वांटिटी देऊन दुसरी क्वांटिटी तुम्हाला विचारली जाते. तसेच कोणाचं शेकडेवारीमध्ये रूपांतर तुम्हाला जनरली विचारलं जातं. तुम्हाला अँगल दिलेला असतो आणि त्या अँगल वरून किती पर्सेंटेज त्याचे कन्वर्ट होतात ते तुम्हाला विचारलं जातं. अतिशय सोपं आहे, बिलकुल घाबरून जायची गरज नाही. आणि मग उरलेला काही कोणाचा अँगल पण तुम्हाला विचारू शकतात. शेवटचा प्रश्न येतो तो म्हणजे प्रमाण अंडर म्हणजेच रेशो, म्हणजे 2 टाईप घेतात आणि त्या 2 टाईपचा काय रेशो येऊ शकतो तसं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. आणि या प्रकारचे प्रश्न तुम्हाला 2024, 23, 19 आणि 2017 या 4 साली पाहायला मिळतील. म्हणजे कन्क्लुजन पाहायला गेलं तर प्रत्येक वर्षी आपला पाय चार्टवर प्रश्न आहेच. दुसऱ्या टाईप मध्ये काय होतं पहा, या दुसऱ्या टाईप मध्ये 3 प्रकार दिलेले असतात. आता उदाहरण सांगायचं झालं तर बसमधून फिरणारे माणसं, चालत फिरणारे माणसं आणि बाईकवर फिरणारे माणसं, अशी 3 कॅटेगरी आहेत. तर यामध्ये काय होतं, काही माणसं अशी असतात जे बाईकनं आणि चालत दोन्ही फिरतात, काही माणसं अशी असतात जे बसनं आणि चालत अशा दोन्ही प्रकारे ट्रॅव्हल करतात, आणि काही माणसं असतात जे 3ही प्रकारे ट्रॅव्हल करतात. तर असा काहीसा डेटा आपल्याला दिलेला असतो. अशा डेटाला सॉर्ट आउट करून त्याचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करणं अतिशय सोपं आहे. पण काय होतं, तुम्हाला याची स्ट्रॅटेजी माहित नसते आणि अशा कॉम्प्लिकेटेड केसमुळेच तुमचे टाईप 2 चे प्रश्न चुकायची शक्यता जास्त असते. या टाईप 2 वर नक्की कोणत्या प्रकारे प्रश्न येतात त्यावर आपण एक नजर फिरूयात. फक्त एकात भाग घेणारे असे काही कॅन्डिडेट विचारले जातात. 2 कॅटेगरीमध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या तुम्हाला इथं विचारू शकतात, किंवा त्या तिघांमध्येही असलेले कॉमन जे आहेत त्यांची संख्या विचारू शकतात. आणि हे सगळं विचारणाऱ्याच्या इंटेन्शनवर डिपेंड करतं. त्यावर बघा, 2021 आणि 2020 या 2 वर्ष प्रश्न विचारलेले आहेत आणि मोस्ट प्रोबॅबली अपकमिंग सेटमध्ये अशाच प्रकारच्या टाईपवर फोकस करायचा त्यांचा मनसोबा असू शकतो. पुढे जाण्यापूर्वी आपण पूर्ण एकेका टाईपचं पोस्टमार्टम व्यवस्थित करायला सुरुवात करूयात. तर आपण सर्वात पहिल्यांदा टाईप 1 पाहणार आहोत, ज्यावर की 4 वर्ष प्रश्न आलेले आहेत. आणि या 4 वर्षापैकी लेटेस्ट म्हणजे 2024 आणि 23 मध्ये सुद्धा टाईप 1 वरच क्वेश्चन आलेले आहेत, म्हणून आपण हा टाईप 1 व्यवस्थितपणे पाहूयात. या स्लाइड मध्ये तुम्ही पाहू शकता की सेट साठी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत. त्या सगळ्या ट्रिक्स ह्या टाईप 1 शी निगडीत आहेत. सर्कलचा कोन हा 360 डिग्रीचा असतो. ज्यांनी शाळेमध्ये स्कॉलरशिप एक्झाम दिली ती ही गोष्ट कधीच विसरू शकत नाहीत.
सेकंड पॉइंट कडे वळूयात. शेकडेवारी म्हणजे 100% मोजमाप असतं. म्हणजे कुठलीही शेकडेवारी मोजायची झालं तर त्याचं कन्व्हर्जन हे पहिल्यांदा टोटलला 100% कन्सिडर करूनच पुढे जातो आपण. नेक्स्ट पॉइंट आहे 10%ला किती क्वांटिटी येते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग 10%ला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला समजा 45% विचारले तर 40 आणि 50% काढून त्यामधला आकडा हा ऑप्शन मध्ये आपण इझिली शोधू शकतो. त्यामुळे काय होतं की आपलं कॅल्क्युलेशन पण वाचतं आणि आपली ॲक्युरेसी पण येते. शेवटची ट्रिक काय तर तिरकस गुणाकार मात्र परफेक्ट करावा लागणार आहे. हो बरोबर आहे. खूप जणांना तिरकस गुणाकाराची मांडणी व्यवस्थित न करता आल्यामुळे त्यांचा तिरकस गुणाकार हा तिरकस दिशेकडे जातो. म्हणून ते टाळण्यासाठी आपण एकदा मांडणी व्यवस्थित करायची आणि त्यानुसार तिरकस गुणाकार करायला अचूकपणे शिकायचं. मग या गोष्टी सगळ्या गोळा करून तुम्ही जर तुमच्या बॅगमध्ये टाकल्या म्हणजेच लक्षात ठेवल्या तर टाईप 1 सोडवणे तुम्हाला अतिशय सोपं जाईल. कोणाचे फोन आपल्याला येत आहेत, कोण आपल्याला हाका मारते किंवा एक्झामला किती कमी दिवस उरले या सगळ्यांचा विचार न करता केवळ माझी लास्टची स्लाइड तुम्ही लक्षात ठेवायची. या क्वेश्चनला कसं मी टॅकल करतो ते व्यवस्थितपणे लर्न करायचंय. माझी पद्धत अडॉप्ट करून तुम्ही क्वेश्चन सोडवायला गेलात तर तुम्हाला ते खूप सोपं जाईल असा माझा एक गोड गैरसमज आहे. लेट्स ट्राय आउट. आपण एक प्रयत्न करून पाहूयात. पहा हा 2023 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. काय म्हणतो क्वेश्चन मध्ये पहा की अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे ते काढा. आता अन्य कुठे दिसते इथं इंग्लिश मध्ये पाहिलं तर ऑदर हा इथं इंडिकेट केलेला आहे. पेपर मध्ये सुद्धा तुम्हाला हीच डायग्राम दिली होती पण ती विजिबल करायला अवघड होती म्हणून त्याचं कन्व्हर्जन मी अशा सॉर्टेड आणि कलरफुल डायग्राम मध्ये केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळावं. तर पहा इथं अन्न नावाचा एक घटक आहे त्याचा अँगल होतोय 108 डिग्री. घर भाड्याचा अँगल होतोय 72 डिग्री. कपड्याचा अँगल होतोय 63 डिग्री. अन्याचा अँगल आपल्याला काढायचा आहे आणि इंधनचा अँगल दिलाय 27 डिग्री. आता प्रश्न वाचल्या आपल्याला लगेच कळते की अन्याचा अँगल काढायचा मग टोटल अँगल किती आहे 360 चा असतो. मग अन्याचा अँगल काढण्यासाठी अन्न, घर भाडे, कपडे आणि इंधन या चौघांची बेरीज करायची. यांची बेरीज किती येते या दोघांची बेरीज येते मला वाटतं 180 आणि प्लस या दोघांची बेरीज येते 90. मग या दोघांची बेरीज किती येते 270 आणि 270 ला आपल्याला 360 मधून मायनस केल्यावर आपल्याला हा क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू मिळते आणि ती किती व्हॅल्यू मिळते तर आपल्याला 90 डिग्री हा आपल्याला अन्यचा अँगल मिळतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे इथं करेक्ट आहे. तर पहा लेटेस्ट मध्ये आलेला क्वेश्चनच किती सिंपल होता पण एक्झाम मध्ये खूप मोठी चूक माझ्याकडून इथे झाली होती. या क्वेश्चन मध्ये मी अन्याच्या ऐवजी अन्न असं वाचलं होतं आणि त्यामुळे मी अन्न कन्सिडर केलं आणि 108 डिग्री म्हणून लगेच ऑप्शन नंबर सी टिक करून पुढे गेलो. जे की एक्झाम मधून बाहेर आल्या मला कळालं की अरे माझं हे चुकलंय. खूप मोठा रिग्रेट झाला पण बाकीच्या क्वेश्चनवर कॉन्फिडन्स असल्यामुळे मी थोडंसं इथं रिलॅक्स होतो. तुम्ही अशी बिलकुल चूक करू नका जी मी केली होती आणि क्वेश्चन नीट वाचणं किती गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. एक्झाम मध्ये आपल्याला पिअर प्रेशर असल्यामुळे आपल्याकडून थोड्या चुका होणं साहजिक आहे पण त्या चुका ह्या कमीत कमी व्हाव्यात याची काळजी आपण घेतलेली पाहिजे. होपफुली तुम्हाला हा क्वेश्चन कळालेला असेल आणि इथं जर तुम्ही डिटेलिंग पाहिली तर मी प्रत्येक ह्याच्यासाठी त्याचा कलर इथं निवडलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला कसं की क्वेश्चन अडॉप्ट करायला खूप सोपं जाईल. त्यासोबतचा चाललेला पुढचा प्रश्न काय होता तर अन्न या विभागावरील खर्चाची शेकडेवारी काढा. आता आपल्याला शेकडेवारी काढायची आणि शेकडेवारी काढताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 10% म्हणजे 36 डिग्री. आता कसं की टोटल अँगल किती असतो तर 360 चा असतो आणि टोटल आपल्या शेकडेवारी 100% असते. मग 10% आपल्याला 36 डिग्रीचा कोन मिळणार आहे हे इक्वेशन आपण डोक्यात सेव्ह करून ठेवायचंय आणि म्हणूनच मी इथं हायलाइट केलेले हे जे वाक्य आहे ते तुम्ही एकदम पाठच करायचंय. 10% म्हणजे 36 डिग्री. मग त्याद्वारे आपण तिरकस गुणाकाराची मांडणी करून घ्यायची. कशी मांडणी करायची तर आपण इथं आपल्याजवळ असलेला डेटा लिहायचा की 10% म्हणजे 36 डिग्री. तर 108 डिग्री कोणाचं अन्नचं मोजायचं आपल्याला इथं अन्न बरं का म्हणजेच फूड. इकडे पण एकदा क्रॉस चेक करून घ्या. फूडचा अँगल आहे 108 डिग्री. 108 डिग्री म्हणजे किती पर्सेंटेज हे आपल्याला इथं काढायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करायचं की तिरकस गुणाकार करताना पाहून घ्या आर्ट्सच्या मुलांनी खास करून की बघा 10 ला 108 ने गुणायचं आणि 36 ला डिनॉमिनेटर म्हणजे छेदाच्या जागी टाकायचं आहे. मग याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तर 18 दोन्ही 36 आणि 18 संग अष्टोदर्श म्हणजेच 108. इथं 2 कटलं बेत्रिक 6 म्हणून इथं
30% हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर बी. 10% कॅल्क्युलेशन तुमच्या बॅग मध्ये असल्यामुळं ते तुम्ही पटकन काढू शकलात आणि तो बाण चालवू शकलात आणि त्या बाणामुळेच तुमचा वेळ वाचला आणि तुम्हाला आन्सर पण शोधणं सोपं गेलं. काही मुलांची काही स्ट्रॅटेजी असू शकते की सर आम्हाला कॅल्क्युलेशन फार अवघड जातं, आम्ही कॅल्क्युलेशन करू शकत नाही, मग कसं करायचं? मग पाहा की 36 गुणिले किती म्हणजे 108, तर 36 ला 3 न गुणल्यास 108 येतं. तसंच 10 ला 3 न गुणायचं 30 येतं. हे पण सिंपल कॅल्क्युलेशन आहे. पण इथं प्रॉब्लेम नक्की काय होतो की मॅथ्सच्या मुलांना हे सगळं फारच सोपं वाटू लागतं आणि जे आर्ट्सचे मुलं आहेत त्यांना मात्र हे हेवी डोंगर वाटतो. मग माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही व्यवस्थित पद्धतशीरपणे जर तिरकस गुणाकाराची मांडणी केली तर तुम्हाला ह्या गोष्टी सॉर्ट आउट होतील. थोडंसं कॅल्क्युलेशन वाढू शकतं पण क्वेश्चन हा बरोबरच येणार याची तुम्हाला हमी मिळेल. क्वेश्चन 2024 ला म्हणजेच अगदी लेटेस्ट आलेला आहे, पण याची खासियत अशी आहे की याला पाय डायग्राम काढायची गरजच नाही. का सर असं म्हणताय? चला मग पाहूयात. आय होप तुम्हाला क्वेश्चन विजिबल असेल आणि जर नसेल तर मी त्यांच्यासाठी स्क्रीनवर हा क्वेश्चन टाकतोय. वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या पाय डायग्रामच्या साहाय्याने दाखवायची आहे. या टेबलमध्ये काहीशी माहिती आहे आणि ही माहिती आपल्याला पाय डायग्राम थ्रू दाखवायची आहे असं म्हणतायत. पण यांचा नेमका क्वेश्चन काय म्हणतोय ते आपण एकदा पाहूयात की मजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचा सेक्टर कोन किती अंशाचा असेल. म्हणजे त्यांनी सरळ सरळ असं विचारलंय की तुम्हाला कॉलम दिलेला आहे, इथं कलम आहे, इथं खर्च आहे. खर्च हा पर्सेंटेज मध्ये आहे. तुम्हाला जर इथं बारीक तुम्ही झूम केलं तर तुम्हाला दिसेल की तिथं पर्सेंटेजचं साइन आहे. म्हणजे त्या सगळ्या खर्चाची जर बेरीज आपण केली तर ती 100%च येणार आहे. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले की मजुरीसाठी, मी इथं मजुरी हायलाइट केलेला आहे, तर मजुरीसाठी आपल्याला किती डिग्रीचा कोन बनतो. एव्हाना तुम्हाला हे काढता आलेलंच असेल अशी मी अपेक्षा करतो. 2 मिनिटं तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि याचं उत्तर काढायचा प्रयत्न करा. जे विद्यार्थी माझ्या भरोशावर आहेत त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन पहा की आपण अगोदर पण पाहिलं होतं की 10% म्हणजे 36 डिग्रीचा कोन आहे. मजुरीच्या अंडर आपल्याला किती खर्च झालाय तर 25% खर्च झालाय हे इथं लिहिलेलं आहे. आपण काय करायचं की तिरकस गुणाकार पटकन मांडून घ्यायचा. कसा? तर 10% म्हणजेच 36 डिग्री, तर 25% टक्क्याच्या खाली टक्के लिहायचे बरं का, म्हणजे किती डिग्री. आता यासाठी तिरकस गुणाकार तुम्ही आरामात करू शकता. कसा? तर 36 गुणिले 25 डिवायडेड बाय 10. याची मांडणी तुम्ही इथं खाली व्यवस्थितपणे पाहू शकता. मग हे कॅल्क्युलेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 90 असा आन्सर मिळतं. आणि 90 काय? तर 90 डिग्री. इथं मी डिग्रीचं चिन्ह द्यायला विसरलो. तर 90 डिग्रीचा कोन हा मजुरीच्या अंडर आपल्याला होतो. आपण जर पाय डायग्राम काढली तर त्यात 90 डिग्रीचा कोन हा आपल्याला मजुरीला डेडिकेट करावा लागणार आहे. आणि जे मुलं यासाठी पाय डायग्राम डेव्हलप करत बसले किंवा पाय डायग्राम काढत बसले व्यवस्थितपणे तर त्यांचा वेळ गेला आणि त्याची गरजही नव्हती. विदाउट पाय डायग्राम तुम्हाला हे आन्सर असं मिळालेलं आहे. काही मुलं असं म्हणतात की सर आम्हाला तिरकस गुणाकार वगैरे करणं अवघड जातं, तर याला दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवायचं. तर पहा, मजुरीचा खर्च किती झालाय? 25% झालाय. मग 100चे 25% म्हणजे किती? 1/4. म्हणजे मग तसंच 360 ला जर आपण 100% पकडलं तर त्याचा 1/4 हिस्सा किती येणार आहे, म्हणजेच त्याला 4 ने डिवाइड करावं लागणार आहे आणि त्याचं उत्तर हे 90च येतं. इथं 25% विचारल्यामुळे आपण हे 1/4 करू शकलो. इथं जर 35% किंवा 33% असं वगैरे असलं असतं ऑड तर आपण हे करू शकत नाही. म्हणून हे पर्टिक्युलर सिनारिओ आहेत. माझं तर म्हणणं आहे तुम्ही कॅल्क्युलेशन पद्धतीने जावा, ज्यामुळे तुम्हाला सोपं जाईल. होपफुली तुम्हाला एव्हानापर्यंत कॉन्फिडन्स आला असेल. आणि मग आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूयात. सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चांचे घराच्या बांधकामासाठी एकूण खर्चाशी गुणोत्तर काय? मी तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्येच वॉर्न केलं होतं की प्रमाणाचे क्वेश्चन सुद्धा इथं विचारले गेलेत. टोटल म्हणजे 100% आणि इथं कोणाचं गुणोत्तर विचारलंय तर सिमेंट आणि विटा. मग इथं तुम्हाला सिमेंट आणि विटा मी हायलाइट केलेले आहेत. त्याचा किती खर्च झालेला आहे तर 30% खर्च झालेला आहे. आणि एकूण खर्च किती झालेला असणार आहे? नो डाऊट ॲट ऑल 100% झालेला असणार आहे. 30 आणि 100चा तुम्हाला रेशो काढायचा आहे. 1-1-0 तुम्ही कट करायचं. काय उत्तर आलं की 3:10 म्हणजेच 3:10 असा रेशो आलेला आहे. ऑप्शन नंबर डी इथं तुमचा करेक्ट आहे. पहा, बिना पाय डायग्रामचं काढता सुद्धा पाय डायग्रामचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, केवळ आणि केवळ तुम्हाला माहित असलेल्या सिनारिओ मध्ये. या टाइपचा आपण हा शेवटचा प्रश्न पाहतोय, जो म्हणजे 2019 ला आलेला क्वेश्चन. काय म्हणतोय क्वेश्चन आपण पाहून घेऊयात. जर कागदाचा खर्च 16,000 रुपये असेल तर अन्य खर्चाची रक्कम काढा.
आता इथं क्वेश्चन मध्ये काय होतं, मला ही सेम टू सेम डायग्राम दिली होती. या डायग्राम मध्ये पहा, छपाई, जाहिरात, कागद, मानधन आणि अन्य हे खर्च तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिले होते. क्वेश्चन नुसार कागदाचे तुम्हाला 16,000 रुपये दिलेले आहेत. मग पाय डायग्राम मध्ये कागद शोधायचा. इथं तुम्हाला कागद दिसतोय, कागदाखाली किती दिलेलं होतं तर 20%. मग 20% म्हणजे 16,000 रुपये. हा सिनारिओ डोक्यात फिट झाला की मग परत एकदा पाहूयात. इथं आपल्याला ऑर्डर मध्ये झालेला खर्च काढायचा आहे आणि तो खर्च काढण्यासाठी आपल्याला अन्याचं पर्सेंटेज पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल. पर्सेंटेज मध्ये काय की सगळ्याची म्हणजे छपाई, जाहिरात, कागद आणि मानधन यांची बेरीज करायची आणि ती बेरीज किती होती ती 100 मधून मायनस करायची, कारण टोटल पर्सेंटेज आपल्याकडं 100% असतं. मग यातून काय आन्सर मिळतं आपल्याला की यांचं बघा 20 आणि 20 40 आणि 35 आणि 15 म्हणजे 50. तर 40 आणि 50 म्हणजे 90. मग 100 मधून 90 गेल्यावर उरतात 10, म्हणजे अन्याचं पर्सेंटेज हे 10% आहे. मग आपल्याला प्रोव्हाइडेड रक्कम कशाची होती तर कागदाची. किती होती 16,000 आणि ती किती टक्क्यासाठी होती तर 20% होती. मग आपल्याला अन्याचे किती टक्के आहेत तर हे 10% आहेत. मग इथं 10% लिहायचे आणि त्यासाठी येणारी रक्कम आपण इथं काढूयात. मग आता हे तिरकस गुणाकार करताना परत एकदा सॉर्टेड सीन तुम्ही एक लक्षात घ्या की पर्सेंटेजच्या खाली पर्सेंटेज लिहिले, रक्कमच्या खाली मी रक्कम काढतोय आणि ती गोष्ट एकदा तुम्हाला कळाली की मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं इझी जाईल. तिरकस गुणाकारासाठी आम्ही अशी रेष मारतो आणि यामध्ये काय मग 16,000 गुणिले 10, तुम्ही इथं पाहू शकता की 16,000 गुणिले 10 डिवाइड बाय 20. तर उत्तर काय येतं तर 10 दुनी 20 म्हणजे 2 आणि 2 ने डिवाइड केलं 16,000 तर 8,000 आन्सर येणार आहे. डोळे झाकून हे कोणी आन्सर देऊ शकता की 16,000 4 दे 8,000 आणि म्हणून आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 8,000. अन्य खर्चाची रक्कम किती आहे 8,000. थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होता. इथं आपल्याला डिग्री काढायची काहीच गरज नव्हती, कारण हे सगळं आपल्याला पर्सेंटेज मध्ये दिलेलं होतं आणि ते कॅल्क्युलेशन आपण केल्यानंतर आपल्याला तिरकस गुणाकारातून अगदी आरामात उत्तर ह्याचं मिळणारच होतं. यावरच आधारित पुढचा क्वेश्चन काय होता तर मानधनाच्या रकमेवर 10% दराने कर कापल्यास कराची रक्कम डॅश डॅश आहे. बापरे, थोडासा वाचायला अवघड जातं. आता मानधनाची रक्कम कुठं आहे तर हे इथं मी बाकीचं सगळं खोडतो. तर इथं मानधनाची रक्कम आहे जी की 15% आहे. मग 15%वर 10% कर लावला तर तो कर किती रुपयाचा होतो. थोडंसं जमलिंग आहे, सॉर्टेड करायचा प्रयत्न करू. पहिल्यांदा मानधनाची रक्कम काढू आपण, म्हणजे 15%साठी लागणारी रक्कम. तर आपण इथं अगोदरचा सिनारिओ लिहून घेऊयात की 20%ला कोणाचं 20% तर कागदाचं दिलेलं होतं, म्हणून की 20%ला 16,000 रुपये तर 15%ला किती मानधनाची रक्कम. तर तिरकस गुणाकार इथं 15 गुणिले 16,000 डिवायडेड बाय 20. मग थोडंसं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय आपलं उत्तर येतं की 12,000 रक्कम ही मानधनासाठी लागते. आता या रकमेवर आपल्याला 10% कर लावायचा आहे. मग 12,000ला जर आपण 100% पकडलं तर 10% म्हणजे किती, परत तिरकस गुणाकार. किंवा यांना आयडिया असेलच की 12,000 म्हणजे 100% असेल, त्यातून एक शून्य गायब केलं तर आपल्याला 10% रक्कम मिळते, म्हणजेच किती 1200 रुपये. आणि हे याचं उत्तर आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर ए. 2019ला आलेले पाय डायग्रामचे क्वेश्चन हे अवघड असे नव्हते, पण त्यांच्यासाठी वेळ लागणार होता. ते कॅल्क्युलेशन आपल्याला कॅरी आउट करावं लागणार होतं. सो टाईप 1च्या क्वेश्चन बद्दल तुम्हाला पूर्ण आयडिया आली असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि हे क्वेश्चन अशाच प्रकारे तुम्ही एक्झाम मध्ये पण सोडवा. थोडंसं माइंड फ्रेश करायचं, बिलकुल लोड घ्यायचा नाही आणि 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या कोणत्या, 10% म्हणजेच 36 डिग्रीचा कोन आहे आणि पूर्ण पर्सेंटेज हे 100%चं असतं आणि पूर्ण अँगलची बेरीज ही 360 येते. अशा या 3-4 गोष्टीमुळे तुमचे सगळे क्वेश्चन इथंच सॉल्व्ह होणार आहेत.